या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। मागील काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनानं गुटख्याबाबत सक्त कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे गुटखा मावा विक्री करण्याचं प्रमाण कमी झालंय। मात्र पंढरपुरात अजूनही अनेक जण गुटखा होलसेल दरात विक्री करताना आढळून येत आहेत। त्याचप्रमाणे शहर पोलिसांनी 3 गुटखा बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून 5,76,435 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। पुन्हा पोलिसांनीच कारवाईत पुढाकार घेतल्यानं अन्न व औषध प्रशासन उघड्यावर पडलंय। पंढरपूर शहरात गुटखा विक्री बंदी केल्याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होतं। त्याचबरोबर चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांवर पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत होती। अशातच शहरात 3 ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली। त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन प्रकाश भुजबळ, पोलीस कर्मचारी श्रीकांत घुगरकर, नितीन जगताप, नागनाथ कदम, सिरमा गोडसे, शहाजी मंडळे, समाधान माने आदींचं पथक त्यांनी पाठवलं। त्यानंतर संजय पांडुरंग होंडराव यांच्या राजलक्ष्मी जनरल स्टोअर्स दुकानातून 72,515 रुपयाचा किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाला साठा मिळाला। अजिज अब्दुल तांबोळे यांच्याकडून भोसले चौकातून 5,01,320 रुपये किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाल्याचा साठा मिळाला। सागर उत्तम अभंगराव यांच्याकडून 2600 रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला मावा साठा मिळाला। असा एकूण 5,76,435 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। त्याचबरोबर वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।